नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण मक्याचे कटलेट्स करणार आहोत। तर तुम्हाला मी दाखवते। हे बघा, मी 2 मक्याचे कणस घेतले आणि त्यासाठी आपल्याला ढोबळी घेतली। मी 2 ढोबळी अशी बारीक कापून घेतली। गाजर किसून घेतले, थोडेसे तीळ लागतील आणि चिली फ्लेक्स, चाट मसाला, जिरा पावडर आणि हे वाटण करायचं। हिरव्या मिरच्या आहे 5-6, लसूण, आलं त्याचं वाटण करायचं। एक लाल ढोबळी मिरची घेतली, असेल तर टाका, नसली तरी चालेल, आमच्याकडे आहे म्हणून टाकतो। आणि अर्धी वाटी याचं पीठ, तांदळाचं पीठ, आणि 1 वाटी मी याचं पीठ घेतले चण्याचं। तर मी आता तुम्हाला हे साईडला ठेवू आपण। हे बघा, आम्ही 2 कणस घेतले, आता आम्ही सोडून दाखवते। असे शेतातले कणस आहेत, ताजे ताजे। हे बघा, हे सगळं काढून घ्यायचं, त्याचं दाणे काढायचे आपल्याला। हे बघा, याचे असे केस आहेत ना, सगळे काढून टाकायचे आणि हे बघा असं हे करून घ्यायचं। हे बघा, काढून घ्यायचं म्हणजे दाण्याचे दाणे येतात, कणीस तसंच राहतं। असं नाही आलं तुम्हाला तर सुरणी पण येतं, हे नसेल तर सुरणी असे दाणे काढायचे। हे बघा, असे सुरणी काढून घ्यायचे। लागतात त्याच्यामुळं आपण असं काढून घेऊ। तुमच्याकडे नसेल तर सुरणी पण येतं काढता, आणि असे अख्खे पण दाणे येतात। हे बघा, अख्खे पण दाणे असे काढून थोडेसे मिक्सरला फिरवलं आबडधोबड तरी चालतं। हे बघा, काहीच राहत नाही, मी सगळं काढून घेतलंय। दोन्ही कणस मी किसून घेतले असे दाणे काढून। हे बघा, असं काहीच राहत नाही त्याच्यात। दाणे काढले ना असे एक एक, तरी पण मिक्सरला थोडंसं फिरवायचं। मिरची आणि लसूण, आलं वाटून घेऊ, त्याचा ठेचा करून घ्यायचा। असे दाणे झाले, असे थोडेसे कुस करून घ्यायचे। पाहिजे तर तुम्हाला मिक्सरमध्ये पण हे वाटले तरी चालेल, आम्ही नाही वाटत, आता हे बारीकच आहे। आता आपण त्याच्यात भाज्या टाकू, ढोबळी मिरची आणि गाजर त्याच्यात टाकून घ्यायचं, आणि आपल्याला हा ठेचा टाकून घ्यायचा। हे बघा, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे। मी 1 मिरची आहे, ढोबळी मिरचीची आहे, लाल मिरची आहे, ती पण कापून घेते। तिचे पण बारीक असे छान तुकडे करायचे, त्यामध्ये टाकायचं, दिसायला पण छान दिसतं, चवीला पण चांगलं लागतं। मक्याच्या दाण्याचे फायदे असे आहेत की ते हृदयासाठी चांगलं असतं, डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं असतं। पोट खाल्ल्यावर पोट असं भरल्यासारखं राहतं। पचन सुद्धा सुधारतं मक्यामुळे। आता मी ही लाल ढोबळी ना ही पण टाकते, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी चालेल, आमच्याकडे होती ना म्हणून टाकली। आता आपण मसाले टाकू, चाट मसाला टाकते, हे थोडंसं चिली फ्लेक्स आहे, ही जिरा पावडर आहे भाजून बारीक केलेली, आणि आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं। याला पाणी अजिबात वापरायचं नाही, लागेल तसंच पीठ टाकायचं। हे बघा, मी अर्धी वाटीतलं थोडीशी ठेवले, आता हे पण थोडं ठेवते, आपल्याला लागलं तर परत टाकू शकतो आपण। आता हिंग टाकायचा, हे बघा, थोडासा हिंग, हळद पावडर, थोडीशी धना पावडर, आणि थोडंसं लाल तिखट टाकते। मुलांसाठी करायचं असलं तर नाही टाकलं तरी चालेल, मुलांच्या डब्यासाठी खूप चांगला नाश्ता आहे हा।
अगोदर 8 दिवस चांगला टिकतो. तुम्ही असं उकडून ठेवून चवीपुरतं मीठ टाकते, उकडून ठेवून पाहिजे तेव्हा तुम्हाला फ्राय करता येतं. आता थोडेसे मी तीळ टाकते आणि आता आपण ह्याच म्हणजे पाणी नाही टाकायचं, असंच मळून घ्यायचं. आता ह्या भाज्यांनाच पाणी सुटतं ना, त्याच्यामुळं त्या भाज्यांमध्येच मळू घेऊ. पाणी नाही टाकल्यामुळं चांगला टिकतो. तुम्हाला पाहिजे तर कांदा पण टाकू शकता, पण कांद्याने जास्त दिवस टिकणार नाही म्हणून आम्ही कांदा नाही टाकत. नंतर घेऊ हे बघा, थोडंसं अजून थोडंसं ओलसर आहे, मग आपण अजून थोडंसं चण्याचं पीठ टाकू. चण्याचं मी पीठ 1 वाटी पूर्ण टाकली आणि थोडंसं तांदळाचं टाकू. आता हे चांगलं मळून घ्यायचं. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आपलं मळून झालंय पीठ. मला हे बघा सगळं पीठ लागलं. 1 वाटी हे चण्याचं पीठ आणि हे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतली, ते पूर्ण लागलं. आता आपण त्याचे कटलेस बनवून घेऊ. तोपर्यंत पाणी उकळायला ठेवते. हे बघा मी इडलीच्याच भांड्यात करणार आहे, तर ना तुम्ही असं ताट असलं चाळणीत पण करता येतात. आता ह्या भांड्याला आपण तेल लावून घेऊ. ब्रशनी किंवा हाताने असं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूला. पाणी उकळायला ठेवायचं. आता दोन्ही भांड्यांना असं तेल लावून घ्यायचं. इडलीच्या भांड्यात किंवा ताटात पण करता येतं तुम्हाला. नाहीतर असं थालीपीठ सारखं थापून ताटात शिजून घेतलं तरी चालतं. त्याच्यानंतर वड्या पण पाडता येतात. असं थोडंसं हाताला तेल लावायचं. बघा असे कटलेस करून घ्यायचे. तुमचं भांडं कसं आकाराचं आहे त्याप्रमाणे कटलेस करायचे. कटलेट हे बघा आता आपण असं याच्यात ठेवू. आता मी सगळे बनवून मग तुम्हाला दाखवते. करून झाले. थोडं उरलं होतं तर मी असंच थोडं थोडं सगळं याच्यात टाकून दिलं आहे. 2 भांडी बरोबर बसले. ते बघा मी थोडेसे असे वरून पण तीळ टाकते, म्हणजे छान लागतात. सगळ्या याच्यात आपण असे थोडे थोडे तीळ टाकू. उकळी आली पाण्याला चांगली. आता आपण याच्यात असे सोडू. दोन्ही भांडी सोडते मी. इडली पात्रातच केलंय. झाकण ठेवू. आम्ही झाकण ठेवून 10 मिनिटं उकळून देऊ. लाईटवरची शेगडी आहे. हे बघा 12-13 मिनिटं झालेत. आता मी उघडून बघते. बघा कसे फुगलेत टम्म. हे बघा असं चिवटलं नाही का. हे बघा असे निघून पण येतात. छान झालेत. आता आपण गॅस बंद करू. खाली थंड करून घेऊ. आपण खोबऱ्याची चटणी करून घेतोय. आपण थोडेसे खोबरं टाकायचं. त्याच्यात 2-3 मिरच्या टाकल्या, कोथिंबीर, लसूण टाकायचा थोडासा आणि बारीक वाटून घ्यायचं. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. थोडंसं दही टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायची. हे बघा चटणी वाटून झाली. आता आपण फोडणी देऊ. मोहरी टाकायची, तडतडून द्यायची. जिरं टाकायचं. जिरं तडतडलं का कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे. थोडासा हिंग टाकायचा आणि ही चटणी आता आपण त्याच्या फोडणीमध्ये टाकून द्यायची. आपली
चटणी झाली. आता आपण काढून घेऊ. हे रात्रीच करून ठेवले, इडलीच्या भांड्यात केले. आता आपण हे तळायचं किंवा फ्राय केलं तरी चालतं. आता तेल तापलं का बघू. हे बघा आपलं तेल चांगलं तापले. आता आपण एक एक सोडू आणि चांगलं भाजून द्यायचं, चांगलं तळून द्यायचं मध्यम गॅसवर. फ्राय केलं तरी चालतं. आता आपण ह्या तळल्या का पलटी करून नंतर असे बुडबुडे कमी होईपर्यंत चांगल्या भाजून द्यायच्या. आलटून पलटून भाजायचं. त्याला तेल पण नाही राहत त्याच्यात, चांगल्या होतात. बघा अशा पलटून घ्यायच्या. नाहीतर तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय केलं तरी चालतं. आता आपण याला बुडबुडे कमी होईपर्यंत चांगल्या भाजून देऊ, तळून काढू. असे बुडबुडे कमी झाले का आपण आता असे दोन दोन करून काढून घेऊ. मी कोथिंबीर टाकायची विसरले. कोथिंबीर पण टाकायची याच्यात भरपूर. असं तेल चांगल्याने तळून द्यायचं आणि आता आपण असं काढून घेऊ. किती छान झालंय. आता आपण दुसरं टाकू. आणि आपण मध्यम गॅसवर चांगले तळून काढायचा. असे आलटून पलटून चांगले भाजून घ्यायचे. कसे मस्त टम्म फुगले. असेच पहा तुम्ही पण करून बघा. मुलांच्या डब्यासाठी नाश्त्याला सकाळचं खूप छान लागतात. आणि करून ठेवले ना पाहिजे तेव्हा तळता पण येतात. 8 दिवस चांगले राहतात. असे काढून घ्यायचे सगळे. त्याच्यात कोथिंबीर टाकायची विसरले. आता अशी थोडीशी टाकते. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. हे बघा किती छान झाले. आता आतून पण असे मस्त झालेत. तर तुम्हाला आवडले तर करून बघा. बाय बाय.